10% मैन ऑफ द मैच का खिताब देंगे मनीष भोईर। बेहतरीन बल्लेबाजी प्रेरणा पाएगा दोस्तों, तालियां बजनी चाहिए बेहतरीन बल्लेबाजी की मनीष भोईर ने। और क्वार्टर फाइनल खेळ मैन ऑफ द मॅच खिताब दिया जा रहा मनीष के लिए। मनीष जास्त वेळ घेणार नाही, फक्त दोनच शब्द. मनीष कसं वाटतंय? एक चांगला संघ होता, धावा येत होत्या, परंतु तुझी बॅट खूप चांगली झाली आहे. भाऊ शकल तुझी बॅट चांगली बोलली, काय बोललेल्या बद्दल? नक्कीच विकेट खूप चांगली आहे आणि फलंदाजी करायला मजा येते. समोरचा संघ बल्लेवान होता, समोरचं षटक खूप निर्णायक राहिला, करण रनआउट झाला असं वाटलं, तिकडून तुम्ही गेम मध्ये आले. हो नक्की 3 ओव्हरमध्ये ते मॅचमध्ये होते आणि करण आणि प्रेम दोघं पण आउट नव्हते झाले, तर आम्हाला पण थोडंसं भीती वाटत होती. बेस्ट ऑफ लक मनीष, खूप चांगले बॅटिंग तुम्ही. आणि एक मिनिट मनीष एक मिनिट यायचं परत. शिंदे स्पोर्टचे सनी शिंदे यांच्याकडे तुम्हाला 200 रुपये कॅश प्राईज आहे, ऑनलाईन तुम्हाला ट्रान्सफर केला जाईल. मनीष प्रतीकता बेस्ट ऑफ लक. आपण एवढ्या पुढील सामन्याकडे इकडे एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच जय द्वारकाधीश लिंगापाडा. बघा का पहिल्या दिवसात संघ क्वालिफाय झाला, परंतु K6 टर्फचे ऑनर कौस्तुभ पाटील यांनी यांचा खेळ पाहिला. लगेच त्यांना सकाळी कॉल केला, त्यांना टी शर्ट स्पॉन्सर केलेत, त्याच्याबरोबर धन्यवाद. K6 टर्फकडून यांना टी शर्ट गिफ्ट दिले गेलेत. आणि त्याच्यासमोर संघ असणार आहे तो म्हणजेच पॅराडाईज भाऊ सर. सामना सुरू होईल, आपल्याला जोडले जातील संतोष पाटील. आपण पाहत राहा, ऐकत राहा पाटील नेटवर्क लाईव्हवर, ती म्हणजे श्री सिद्धिदेव नायक डेंजर्स बॉईज ही स्पर्धा. धन्यवाद. हलचिक एक सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. सिद्धिविनायक डेंजरस बॉईज आयोजित आपण पाहतोय ही एक गिरीश का सुनने का गाना गिरीश आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने आज ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ग्रँड फिनालेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने टीम ज्या दखल झाल्या टॉप 8 मध्ये. 3 दिवसामध्ये ही टुर्नामेंट कव्हरेज करण्याचं काम आज पाटील नेटवर्कच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे वायफार जर पाहिलं तर बोईसर नेटवर्क सुनील बिन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने मात्र ही स्पर्धा आज नावरूपी आली असं मी म्हणेन. आणि इथून जर पाहिलं तर जे स्पॉन्सर लाभले गेले, निलेश फायटर स्पोर्ट्स कडून मनीष गलिया, त्यानंतर श्रीराम्स एंटरप्राइजेस कडून अनंत यादव, त्यानंतर श्री दुर्गा फर्निचर कडून आपण पाहतोय अयोध्या शर्मा वन शॉप सोल्युशन मधून आपण पाहतोय बलराम मिश्रा, MR अशोक वडे आपण पाहतायत या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मैदानाचं जे रंगरूप बदलून टाकलं या पद्धतीने आपण पाहिलं. त्यानंतर रुपेश बाली आपण पाहतोय, रुपेश संखे, त्यानंतर MR जितेंद्र पप्पू संखे, त्यानंतर आपण पाहतोय अन्वी मेडिकल जनरल स्टोर अंजन गुप्ता, मोबाईल बाजार राहुल पांडे, त्यानंतर भावेश मोरे, मयंक डिस्ट्रीब्युटर आपण पाहतोय नितीन भाई पाटील. या सर्वांचं खूप हातभार लागलाय या टुर्नामेंट मध्ये. जाऊया मॅच कडे, जिथे मॅच चालू होईल. जब्बीर खान एका बाजूला तयार आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर अहमद म्हणजेच गुड्डू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सागर. पहिला चेंडू थोडस वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय. चांगला चेंडू मी म्हणेन, जब्बीर साठी थोडस चॅलेंजिंग होते, कारण की विचार केला लिंगापाडा टीमचा तर एक नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो टॉप 8 मध्ये जाताना. आतापर्यंत जर पाहिलं तर लिंगापाडा संघ ज्या पद्धतीने आला होता, आज त्यांचं पूर्णपणे रंगरूप बदलून टाकलंय. K6 टर्फ कौस्तुभ पाटील ज्यांनी दखल घेतली या स्पर्धेमध्ये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स मिळेल. चांगला फटका होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर बॅट हवेत असती तर इथून धोका असला असता फलंदाज जबीर खान याला, मात्र आपण पाहतोय धोका टळलाय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने आता मात्र स्कोर कार्ड नक्कीच चालू होईल. 2 चेंडूचा खेळ झालाय, 1 धाव स्कोर कार्ड वरती आहे. पुन्हा एकदा
अहमद साठी हा चेंडू आहे. इथून जर पाहिलं तर ओहो, चेंडू हातामध्ये आला असता तर पुन्हा एकदा हिट करण्याचा चान्स जरूर मिळाला असता, परंतु सिंगल रन्स होते. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली चांगली गोलंदाजी आतापर्यंत, चांगलं क्षेत्ररक्षण हेलो ठेवलंय. चेक, देखिए हमारे बीच बोस्टन नेटवर्क के प्रोपराइटर ऑनर मनीष बीन सर का आगमन हो चुका है. मनीष हमारे मंच पर आइए प्लीज. मनीष बीन, आपका स्वागत रहेगा. वेलकम. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल. यावेळेस करारी प्रहार होता परंतु रोखण्याचं काम केलंय. चांगला फटका होता, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. इथून आपण पाहतोय चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू कंप्लीट झाले. 2 चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहेत. जबीर खान, सुरेख फटका परंतु त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण. वाह, दिमागदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. किसन होता त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला अडवलंय. इथून जर पाहिलं तर महत्वपूर्ण रन्स वाचवलेत असं मी मानेन, कारण जब्बीरच्या बॅट मधून हा पॉवरफुल फटका पाहायला मिळाला होता, परंतु तितकंच पॉवरफुल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती. इथून आपण पाहतोय शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या षटकातील. शेवटच्या चेंडूवर सिंगल घेतले. स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल इथे जबीर. जाणीव आहे. पहिलं षटक थोडंसं जर पाहिलं तर लिंगापाडा या टीम बाजूला आपल्याला येताना आपल्याला पाहायला मिळालंय, परंतु इथून सुरुवात करेल दुसरं षटक. तसं मात्र जब्बीर देखील आपला जलवा दाखवेल. ठीक, संतोष एक मिनट थांबवतोय. देखिए साई दत्त धनसार इनके माध्यम से जो टूर्नामेंट आयोजित की गई है, वो टूर्नामेंट की जो डेट रहेगी 12 फरवरी से लेकर 14 फरवरी के बीच. वो टूर्नामेंट के लॉट्स डेंजरस के मंच पर डाले जा रहे हैं. जितने भी टीमों ने इस टूर्नामेंट में शिरकत की है, अगर कैप्टन्स या खिलाड़ी यहाँ पर हैं तो तुरंत हमारे मंच पर आइए, जहाँ पर डेंजरस की टीम रहेगी. ड्रॉ डाला जाएगा. सौरभ से आप संपर्क करिए. हाँ, धनसार गावामध्ये होणार टूर्नामेंट 12 ते 14 फेब्रुवारी. ते आपण ड्रॉ टाकतोय. कोणी असेल आमच्या मंचावर यायचं. नक्कीच इथे पाहिलं जाईल. ड्रॉ टाकले जात आहेत आणि ड्रॉ मधून आपल्याला पाहायला मिळेल कोणता संघ कोणत्या संघासोबत खेळेल. त्यासाठी कोणी इच्छुक असेल तर इथे यायचं आहे. इथून आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. अग्नेश येतोय. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक सागरने हाताळलं. काही कम्मालीचं षटक. इथून आपण पाहतोय चांगलं षटक हाताळलंय. षटक क्रमांक पहिलं फक्त आणि फक्त 3 धावांचं होतं. दुसरं षटक असेल अग्नेशचा. ओहो, सुंदर सुंदर चेंडू. अगदी चेंडू समोरून फिरवण्याची ताकद आहे, परंतु यावेळेस समोर चेंडू टाकला आणि सीधा जर पाहिलं तर थोडासा खाली राहिला. इथून फटका नाहीये. डॉट चेंडू आलाय. दुसरा चेंडू असेल षटकातील. पायावर चेंडू होता. यावेळेस डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलाय. सिंगल रन्स मिळेल. अग्नेश आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 सिंगल रन्स खर्च करताना आपल्याला पाहायला मिळालाय. लिंगापाडा टीम खूप मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरले. गिफ्टेड टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळते. केसिक स्टर्फ म्हणजेच कौस्तुभ पाटील. यावेळेस करारी प्रहार, परंतु त्याहूनही चांगलं क्षेत्ररक्षण. इथून डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न होता. जब्बीर खान महत्वाचा विकेट आहे हे जाणलं आहे आणि या विकेटसाठी विचार केला होता क्षेत्ररक्षकांनी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहतोय सुंदर सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये. चान्स दिलेला नाही आतापर्यंत. जर पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ झालाय. 9 चेंडूच्या खेळमध्ये एकही चौकार मारू दिलेली नाहीये. पुढचा चेंडू असेल षटकातील. यावेळेस पंच केलाय. पंच पॉवरफुल. गॅप होता आणि गॅप मध्ये खेळला. किसन होता त्या ठिकाणी, परंतु किसनच्या बाजून चेंडू निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. डॉनची ओळख इथून मात्र दाखवली जाते. खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी पाहायला मिळाला. यावेळेस थोडासा बाहेर जाणारा चेंडू. विचार केला तर हा नक्कीच लेगस्टिकच्या खूप बाहेर होता चेंडू, परंतु त्याला कुणीतरी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. सिंगल रन्स मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी केलंय. मी म्हणेन फक्त 1 चौकार आलाय. अहमद पुन्हा एकदा तयार असेल. गुड्डू पाहायला मिळेल फलंदाजीसाठी.
यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. खराब चेंडूवर एक्स्ट्रा रन्सने धावसंख्या वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 11 रन स्कोर कार्डवर झाले आहेत. शेवटचा चेंडू यावेळेस काय कमालीचा फटका होता, परंतु त्याहूनही चांगलं क्षेत्ररक्षण शिवाचं आपल्याला पाहायला मिळालंय. शिवम सुंदर क्षेत्ररक्षण, चेंडूला आतमध्ये ठेवतोय. इथून जर पाहिलं तर रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 11 वर थांबून ठेवले. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. येणारे 3 षटक किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. सागरला आणलंय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं हाताळण्यासाठी जब्बीरसाठी आता मात्र हे षटक थोडंसं चॅलेंजिंग असेल. यावेळेस समोरच्या दिशेने मारलाय, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण फॉलोअर थ्रू मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टर सागर चांगलं क्षेत्ररक्षण कोणीतरी थांबवून ठेवण्याचं काम केलंय. आज प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतं. ही मॅचचा आनंद घेताना दोन्ही संघ ज्या पद्धतीने खेळतायत मैदानाच्या आतमध्ये खूप एन्जॉय करतायत प्रेक्षक वर्ग. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस पंच पॉवरफुल, परंतु वाह किशन, क्या बात आहे. किशनचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या पद्धतीने चेंडूला रोखलंय त्यांनी, कुठेतरी असं वाटलं होतं की हा गॅप मधून फटका निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पण गेलाय. इथून रन्स नाहीये. डॉट चेंडू. मायकोपचा कोणी खेळाडू असेल तर प्लीज स्टेजवर यायचं आहे. मायकोप थोडंसं लॉस टाकतायत, त्यामुळे मायकोपचा कोणी खेळाडू इथे उपस्थित असेल तर त्यांनी स्टेजकडे जायचं आहे प्लीज. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा यावेळेस जागा बनवली होती, सफल झाले होते, परंतु नाही, सहजासहजी चौकार मारू देणार नाहीये. हेच मात्र पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने सागर गोलंदाजी करतोय, आतापर्यंत सागरने 9 चेंडू टाकल्यात. 9 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3च धावा दिल्या आहेत. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. या ओव्हरचा जर विचार केला तर 3 चेंडू डॉट टाकले आहेत. पुन्हा एकदा सागर. 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. या षटकातील आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडू, करारी प्रहार. या चेंडूला थांबवणं मुश्किल होतं आणि तेच पाहिलं. अंगदने देखील प्रयत्न केले होते, परंतु इथून चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अग्नेशच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेला, परंतु या स्ट्रोक मध्ये ताकद होती, जबरदस्त ताकद पाहायला मिळाली. इथून आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचेल 15 धावा. चेंडू जर पाहिले तर 4 कंप्लीट झाले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा 3 तेरी तो 2 मेरी असं मात्र सांगत असताना जबीर खान यावेळेस जबरदस्त फटकेबाजी करतोय. असं वाटलं होतं की रन्स थांबतील की काय, परंतु आता रन्स वाढू लागले आहेत. या 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 19 धावा. काय रंगलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच ज्या पद्धतीने आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या 3ऱ्या षटकातील. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू होता, पायावर चेंडू टाकला होता. या चेंडूवर प्रत्युत्तर नाहीये. डॉट चेंडू आलाय मी म्हणेन आणि ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 19 धावा. चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली या 2 ओव्हरमध्ये. जर त्याचा खेळ पाहिलं तर आपण पाहतोय एकंदरीत 11 धावा त्याने खर्च केल्या 12 चेंडूमध्ये, परंतु खूप चांगला स्पेल राहिलाय.
2 चौकार लगातार आल्या. अन्यथा डॉटचा जर विचार केला तर तब्बल 7 चेंडू डॉट टाकले आणि सिंगलचा जर विचार केला तर 3 सिंगल असं विश्लेषण राहिलं सागरच्या गोलंदाजीचा. 2 षटकामागे धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 19 धावा झाल्या आहेत. 19 रन स्कोर कार्ड के ऊपर. आकाश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 4 घेऊन 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गुड्डू इथून आपण पाहतोय फलंदाजीसाठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स येतोय. धावसंख्या इथून जर पाहिली तर सिंगलने वाढेल. 20 धावा स्कोर कार्डवरती झाल्या आहेत. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडू थोडसा आता मात्र फंबल होताना पाहायला मिळेल. यावेळेस थोडा धोका होता आणि हा धोका इथे लागलाय. मी म्हणेन जब्बीरचं विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डग आउट जब्बीर खान. एक मोठा विकेट. इथून जर पाहिलं तर महत्वाचा गडी आता मैदानाच्या बाहेर जाताना जब्बीर खान आपल्याला पाहायला मिळाला. कारण की वाईट चेंडू होता. यावर रन्स घेणं गरजेचं होतं का? मात्र नाही. मी म्हणेन गरजेचं नव्हतं परंतु रन्स एक्स्ट्राने आला होता. परंतु पुन्हा एकदा 2 रन्स घेण्याच्या प्रयत्नात जब्बीर खान या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. वाईट चेंडूवर अशा पद्धतीचा विकेट आलाय की तो काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागत होती. परंतु इथून आपण पाहतोय बिना मेहनतने हा विकेट येताना. अहमद पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगलं रोखलंय चेंडूला. पुन्हा एकदा कुठलीही धाव मिळणार नाही. डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडूने जर पाहिलं तर धावसंख्या अजूनही स्थिरावली गेले 21 या आकड्यावर. 21 रन्स. हा नो चेंडू आहे. पावर चेंडू पडतोय. एक्स्ट्राच्या रूपाने 1+1 2 धावा येतील. लेग बायच्या या नो रन्स या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाल्या. इथून जर पाहिलं तर महत्वाचा विकेट जो आहे तो मैदानाच्या बाहेर आहे. परंतु आता प्रेशराईज होणं याचं कारण काय असेल? ज्या पद्धतीने गोलंदाजी केले चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. परंतु एक्स्ट्राच्या रूपाने इथून धावा खर्च करताना कुठेतरी गोलंदाज आपण पाहतोय आकाश. यावेळेसचा चांगला चेंडू आहे. इथून पाहतोय निशांत पवार कुठेतरी चुकेल. रन आउटच्या रूपाने गाडी बाद होईल. बॅक टू द डग आउट. निशांत पवार देखील या ठिकाणी आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली इनिंग आतापर्यंत जर पाहिले तर चांगली खेळी करताना कौस्तुभ पाटीलचा जर विचार केला तर का यांना टी शर्ट दिले गेले. आज जर पाहिले तर त्यांची खेळी ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक बलाढ्य संघाला कुठेतरी रोखण्याचं काम केलंय ते म्हणजेच जय द्वारकाधीश लिंगबाडा संघाला. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड. अहमद आणि आता मात्र आपण पाहतोय निलेश मिश्रा म्हणजे छोटू मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून पाहतोय जबाबदारी तरी मोठी आहे. कारण की चेंडूचा खेळ जर पाहिला तर या षटकातील अजूनही चेंडूचा खेळ आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तीन बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून एकंदरीत पाहतोय आपण 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस चेंडू खराब नक्कीच हाताळताना वाईट +22. इथून जर पाहिलं तर 2 धावा आणखीन मिळतील. नक्कीच पॅराडाईज टीमच्या खेळाडूंना मी विनंती केली आपण डगआउट मध्ये बसायचं आहे. प्लीज डगआउट मध्ये बसायचं आहे विनंती केली जाते. आयोजकांकडून सूचना येतात आम्हाला आपण डगआउट मध्ये बसायचं आहे. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल. चौथा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आहे परंतु इथून देखील रोखलं गेलंय. कमालीची क्षेत्ररक्षण कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत जर पाहिलं तर बेस्ट अँड बेस्ट देताना 3ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आहेत.
पुन्हा एकदा हा चेंडू टॅप केला, इथे चान्स आहे विकेट मिळवण्याचा, पण तो थ्रो थोडीशी खराब होती, त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल रन्स आलाय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 5 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती म्हणजेच 26 धावा. 26 धावा आपण पाहतोय. अजूनही विचार केला तर 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 26 धावा पाहतोय आपण. यावेळेस भाग पडलाय मोठा फटका मारण्यासाठी, परंतु विकेट मिळेल बॉक्स विकेटच्या रूपाने. अहमद बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते 26 या आकड्यावर. तुम्हाला 5 षटक टाकण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी नक्कीच दिला गेलाय. इथून जर पाहिलं तर किसन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. किसनला आणलं गेलंय. अगदी जर पाहिलं तर शेवटचे षटक किसनने आतापर्यंत क्षेत्ररक्षण अप्रतिम केलाय मी म्हणेन. कारण की जबीरचे फटके थांबवले त्यांनी. करारी स्मॅशर आपण पाहिलं, करारी ग्राउंड शॉट पाहिला, ते थांबवण्याचं काम किशनने केलंय. इथून जर पाहिलं तर किती धावा रोखतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीतून निलेश मिश्रा एक चांगला खेळाडू आहे. संघासाठी तारणहार. आता जर या ओव्हरमध्ये 10-12 रन्स जरी आल्या तरी एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथून पाहतोय आपण किसन पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल रन्स या ठिकाणी घेतला जातोय. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27 रन्स. 27 धावा झाल्या आहेत. इथून आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टार्गेट कितीचा असेल ते देखील पाहणे गरजेचं आहे. कुठेतरी रन्स रोखण्याचं काम आतापर्यंत आपण पाहतोय. या इनिंग मध्ये एकंदरीत चौकाराची संख्या विचारली तर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 चौकार पाहायला मिळालेत आतापर्यंतच्या बॅटिंग मधून. नोचा कॉल आहे. इथे मात्र जबरदस्त फटका, स्वीप शॉट, चांगला फटका, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकंदरीत मिळतील 5 धावा. कडून सूचना येत आहेत प्लीज. आयच्याकडून सूचना येत आहे आम्हाला की आपण यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका होता परंतु रोखण्याचं काम केलंय. सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 33 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू आतापर्यंत झाल्यात. 2 चेंडू मध्ये एकंदरीत धावा जर मोजल्या तर आपण पाहतोय 7 धावा आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळतात खर्च करताना. यावेळेस थोडंसं बाहेर जाणार चेंडू. वाह, जबरदस्त क्षेत्ररक्षण. अगदी जर पाहिलं तर पाण्यामध्ये ज्या पद्धतीने सूर मारतात त्याच पद्धतीने इथून चेंडूला अडवण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक सागर होता त्या ठिकाणी. खूप चांगल्या पद्धतीने रन्स रोखण्याचं काम केलंय. इथून जर पाहिलं तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजे 34 धावा. 34 धावा झाल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, कुठेतरी संघाला रोखून ठेवण्याचं काम केलंय. 5 षटकांचे सामने आपण पाहतोय. अंतिम दिवस आहे आज या स्पर्धेचा. उलटा चेंडू आहे, खेळलाय. इथे मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलंय. एकच रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने मिळते. 35 धावा स्कोर कार्ड वरती लागले जात आहेत. इथून आपण पाहतोय अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निलेश इथून चान्स घेतोय परंतु नाही. यावेळेस विकेट येईल का? यस, पंच या ठिकाणी दर्शवत आहेत विकेट आलाय. धावसंख्या स्थिरावली अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावसंख्या जर विचार केला तर 35 वर थांबवलंय. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा स्कोर कार्ड वरती. इथून जर चौकार आला तर नक्कीच आपण पाहू शकतायत
एक चांगली टार्गेट पाहायला मिळेल. चॅलेंजसाठी विनिंग स्कोअर जर पाहिलं तर 40 येईल, परंतु बघूया ही जडतरच्या गोष्टी आहेत. इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू आला तर देखील आपण पाहू शकतायत टार्गेट काय सेट करेल हे पाहणं महत्वाचं आहे. इथून आपण पाहतोय माऊली इनविन्सिबल आणि दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपाडी संघ तयारीत राहायचा आहे दोन्ही संघांनी. चला या लगेच इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. किसन शेवटचा चेंडू, वाह काय जबरदस्त अय्यो आपल्याला पाहायला मिळाला एक चौकार घेताना. आणि धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 39 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष असेल. आणि मी विनंती करेन संघाचा टॉस साठी कॅप्टन यायचा आहे. आयुष थोडा आवाज खोल ना आयुष. हॅलो हॅलो चिक हॅलो चिक. साई गणेश सातपाडी या संघाचा टॉस साठी लगेच. आणि एका बाजूला माऊली इनविन्सिबल बोथ ऑफ कॅप्टन टॉस केले ना आपको. सातपाडी संघाचा इनिंग ब्रेक झालेली टॉस साठी आपण लगेच या. सातपाटी टीमचा एक मेसेज होता. फाटक बंद असल्या कारणाने जर पाहिलं तर थोडीशी एक 5 मिनिटं लागतील त्यांना. इथून आपण पाहतोय अय्यू यांनी जो चौकार मारला होता त्यासाठी क्रितेश घरत याच्याकडून देखील आपण पाहतोय 200 रुपयाचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आलेलं आहे. अय्यूसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की हे बक्षीस कोणी दिलंय तर क्रितेश घरत. आपण पाहतोय बिरवाडीचा वंडर बॉय, एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि त्याने देखील दाद दिले या खेळाडूला. यंग टॅलेंट आहे, जबरदस्त फटका पाहायला मिळाला, त्यासाठी 200 रुपये. आता सुरुवात करेल रेहान आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवर तयारीत होत असताना. तर सलामीचा 2 फलंदाज पाहिल. एका बाजूला दिनेश आणि सागर स्ट्राईकवर आहे. सागर नॉन स्ट्राईक एंडवर दिनेश आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष आहे. इथून पाहतोय रेहान ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवतोय. 40 धावा रोखायच्या आहेत. दोन्ही संघाला पुण्याचे एकदा बेस्ट ऑफ लक देईन टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू यावेळेस हलक्या हाताने घेऊन काढलाय, जाणीव आहे. आपण पाहतोय 30 चेंडूचा खेळ आहे. 30 चेंडूमध्ये 40 धावा बनवायच्या आहेत आणि त्यासाठी सुरुवात करणं खूप चांगली आहे. आणि सुरुवात जर पाहिली तर सिंगल रन्सने झाले. इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग, चांगली इथून जर पाहिलं तर माइंड सेट केला जातोय दोन्ही फलंदाजांकडून. पॅराडाईज संघ जर पाहिलं तर इथून विकेटच्या तलासेमध्ये असेल. नक्कीच विकेट जर आले, 2-3 विकेट जर आले तर टीम जय द्वारकाधीश लिंगापाडा हा संघ बॅकफुटला जाऊ शकतोय. यासाठी प्रयत्न खूप करावे लागणार आहेत. आज ऑनलाईनच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग जी मॅच पाहतात त्यांच्यासाठी देखील आम्ही धन्यवाद देतोय.
हा चेंडू पायावर टाकला होता, हलक्या हाताने घेऊन काढला. विशाल आकडे खूप वेगाने आलाय चेंडूवर, परंतु रन्स मात्र इथे सिंगल चोरला जाईल. या सिंगलने धावफलक 2ने आकारला जातोय. 2 चेंडूवर 2 आतापर्यंत धाबा नक्कीच जमवले जात आहेत. इथून पाहतोय 2 बॅटर थोडस चर्चा करत असताना ज्या पद्धतीने आपण पाहतोय, जाणीव आहे की 1-2 मोठे फटके येऊ शकत आहेत, खराब चेंडूवर फटका मारू शकते, परंतु तो पर्यंत आपण सिंगल डबलचा खेळ या ठिकाणी नक्कीच पूर्ण करताना. तिसरा चेंडू असेल षटकातील. रेहान आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅट ठेवले, फक्त डिक्लेअर झोनकडे चेंडूला पाठवलाय. सिंगलने आणखीन एक धाव कंप्लीट करताना जसजशी मॅच पुढे जाईल, जसजशा कमी ओव्हर असतील, रन्स कमी असतील, तशी मॅचला मजा येणार आहे. कारण की मॅचची सुरुवात चांगली झाली. मी म्हणेन प्रत्युत्तर देताना आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूवर 3 सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जात आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर दोन्हीही फलंदाजांनी आत्तापर्यंत माइंड सेट केलाय की आपल्याला सिंगलनेच चालावं लागेल. रेहान पुन्हा एकदा यावेळेस लेट कट केलाय, चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय डिक्लेअर झोनकडे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 4 धावा. चांगलं क्रिकेट दाखवतायत सिद्धिविनायक डेंजरस बॉईजच्या या पूर्ण आयोजनचं दाद देईन. जबरदस्त आयोजन आणि ज्या पद्धतीने टीम मैदानाच्या आतमध्ये खेळल्या जात आहेत, मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांची गर्दी आणि फक्त गर्दी पाहायला मिळते. हा पुढचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू. जब्बीर आणि जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या गॅप मधून हा चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. निशांत पवार होते, जब्बीर होता आणि त्यांच्या 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून चेंडूला खेळून काढलाय. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 8 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगलं आक्रमण केलंय. इथून जर पाहिलं तर थोडस नक्कीच रेहानला देखील समजवलं जाईल. मॅच ज्या पद्धतीने चालू केले, खूप चांगली चालू केली होती, परंतु अशा पद्धतीचा चेंडू जो शॉर्ट ऑफ लेंथ होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला मी म्हणेन सागर या फलंदाजांनी. बेस्ट खेळाडू म्हणून सागर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्यांनी प्रत्युत्तर काय जबरदस्त दिलंय. गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी देखील चांगली करतोय. यावेळेस सुपर या ठिकाणी आपण पाहतोय माइंड सेट आधीच होता. एक चौकार आले आणि त्यामुळे धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 9 धावा. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. तिथून पाहतोय आपण जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत 9 धावा जमवल्यात. विशाल आकरे आलाय. बाळा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू करारी प्रहार, परंतु निलेश त्या ठिकाणी आहे, चेंडूला थांबवतोय. रन्स मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आतापर्यंत. हा देखील फटका चांगला आहे. हुनेन त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला अडवण्याचं काम केलंय. आता मात्र जिम्मेदारीने इथून क्षेत्ररक्षण करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय टॉप 9 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या टॉप 9 खेळाडू मधून क्षेत्ररक्षकाची चुकी जर झाली तर मात्र ही मॅच नक्कीच आपण पाहतोय लिंगापाडा टीम चांगली काढू शकते. परंतु बघूया ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. 4 क्षेत्ररक्षक ऑन साइड रिजन मध्ये, 3 क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहतोय ऑफसाइड रिजन मध्ये आहे. डावखरे आताचा फलंदाज आहे. सातपाटी संघ जर उपस्थित असेल तर प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कर्णधार प्लीज. सातपाटी संघ इथून आपण पाहतोय विशाल पुन्हा एकदा. यावेळेस चांगला चेंडूला थोडासा टॉस केला. चेंडू जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल जर लिंगापाडा टीमला थांबवायचं असेल तर. यावेळेस हलक्या हाताने बॅकफूट पंच केलाय. चांगला फटका. रेहान होता त्या ठिकाणी. चेंडूला सिंगलने धावसंख्या वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 11 ऑन दी बोर्ड. 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील.
कमालीची गोलंदाजी आतापर्यंत विशाल. यावेळेस कडक प्रहार परंतु हुने नाही त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण तोसीर आपल्याला पाहायला मिळाला चांगलं क्षेत्ररक्षण करताना. पुन्हा एकदा यावेळेस चुकी झाले मी म्हणेन. आणि जे के जब्बीर खान या ठिकाणी होता क्षेत्ररक्षणासाठी चेंडूला अडवायचा होता परंतु झेल घेण्याच्या नादात आपण पाहतोय यावेळेस चौकार आले. नाराज असताना थोडंसं विशाल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. खूप चांगलं कमबॅक केलं होतं आणि या चौकारानंतर 6 धावा येताना सायगन सातपाडी संघ चला 2 षटकं झालेत लगेच टॉससाठी यायचंय. प्रतिनिधी असे लगेच टॉससाठी या. सायगन सातपाडी संघ ओव्हर टू कॉम्बॉक्स. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये 25 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 25. काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. फक्त 5 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर चौकार आली आणि त्यानंतर धावफलक या ठिकाणी वाढला जातोय. इथून जर पाहिलं तर एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. रियानचा जर विचार केला तर षटक क्रमांक 2 आपण पाहतोय त्याच्या वैयक्तिक आणि संघासाठी जर पाहिलं तर 3रं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालाय रेहान. विशाल एक सिनियर खेळाडू आहे आणि त्याच्याकडून नक्कीच थोडंसं कानमंत्र दिलं जाईल की इथून जर पाहिलं तर न घाबरता गोलंदाजी करणं म्हणजेच ध्येय गाठणं हेच असेल. इथून ध्येय गाठलं जाईल का? जर या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा आल्या तर आणखीन मॅचला मजा येईल. कारण की 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस चांगला फटका. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केलं जाईल. विशाल डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न होता विशालचा आणि सिंगल रन्स रोखू शकणार नाहीये. सागर एका बाजूला आपण पाहतोय सागरने काय कमालीचे बॅटिंग केले. 2 चौकार आणि 4 सिंगल अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 12 धावांवर आतापर्यंत सागर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी काहीतरी करायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे आणि त्यासाठी सागर इथे मात्र आपण पाहतोय अगदी टिकून उभा राहिलाय. यावेळेस रिहान थोडीशी साईड चेंज करतोय. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी विचार होता. चेंडू उडला होता, हवेत होता. रेहान अगदी डोक्यावर हात ठेवतोय कारण की झेल टिपणं गरजेचं होतं परंतु अशा सिच्युएशन मध्ये झेल नक्कीच बसत नाही कारण की खूप कमी टाइम असतो आणि या कमी टाइमामध्ये झेल पकडणं खूप मुश्किल असतं. प्रयत्न खूप चांगले होते. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सागरचा महत्वाचा विकेट असेल हा. इथून आपण पाहतोय ओहो इथे मात्र फटका चांगला आहे. अय्यान त्या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. चांगला इथून फटका होता परंतु अय्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. फंबलचं रूपांतर सिंगल रन मध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट होत आहेत आणि धावफलकावर धावसंख्या लागल्या आहेत 17 धावा. लागलेत. आपण पाहतोय काय जबरदस्त मॅच आहे. जबरदस्त मॅच. अगदी मॅच मध्ये मजा येते. असं अजूनही क्लिअर होत नाहीये की कोणता संघ जिंकेल. ज्या पद्धतीने खेळी आहे मैदानाच्या आतमध्ये. सातपाटी संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. चला टॉस साठी आपण जाणार आहोत. जशी ओव्हर संपेल तसं आपण टॉस बॉक्स मध्ये आपण जायचंय, उपस्थित राहायचंय. सातपाटी संघच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळेल माऊली इन्व्हिन्सिबल टीम. आपण देखील तयारीत राहायचंय. या 2 संघादरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. रेहान आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू टाकल्यात, 2 धावा दिल्या आहेत. इथून 3 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. सलामीचा फलंदाज दिनेश आणि सागर खेळतोय अजून मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे पाठवलाय. चेंडूला सिंगल रन्स अजून मिळेल. या सिंगलने जर धावफलक पाहिलं तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 18 धावा. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडू 22 धावा. 14 चेंडू 22 धावा. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूवर थोडासा चान्स घेईल सागर असं वाटतंय कारण की
गॅपमध्ये खेळावं लागेल. चांगली फटकेबाजी आतापर्यंत सागरच्या बॅटमधून जर पाहिलं तर 2 चौकार जरूर आल्या आहेत ज्या गॅपमध्ये लगावल्या होत्या. आणि इथून जर पाहिलं तर थोडंसं चान्स घेणं गरजेचं आहे, कारण की 14 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावा जो समीकरण आपण पाहतोय. रेहान आपण पाहतोय या षटकातील पुढचा चेंडू 5वा चेंडू असेल. हो फटका चांगला आहे, परंतु यावेळेस शब्बीर आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर इथे आपण काही कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय आणि गडी बादचा इशारा आलाय. येस रिव्ह्यू घेत आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू असणार आहे. हाँ ठीक, अपन टॉस करते हैं। अमित यादव अपन यायचं. अमित यादव आइए, आपके हाथ में टॉस किया जाएगा तुरंत. देखिए रिव्यू वहाँ पर लिया गया, मगर टॉस हम करेंगे. जब आज के दिन का तीसरा क्वार्टर फाइनल का मैच, एक तरफ साई गणेश सातपाटी और एक तरफ माउली इनविंसिबल, ये दो टीमों के बीच में किया जा रहा है. अंकल अंकल यहाँ पर आओ ना, इधर आ जाओ. अमित यादव इनके हाथ में टॉस किया जाएगा. चॉइस को सब दिया जा रहा है दोनों ही कप्तानों के लिए. और हाँ और सातपाटी को कॉल. दिवेश हेड या टेल. टेल का कॉल अँड टेल इट इज. दिवेश टॉस जिंकलात, निर्णय काय असणार? फील्ड फर्स्ट. सुपर हिट इनविन्सिबल संघ आहे आज. काल जो संघ खेळला तोच संघ आहे की काही नवीन खेळाडू त्याच्यामध्ये ऍड केलेत? नाही नाही, चेंज आहे. आणि का आज हर्षद पाटील नाही आहे. की जास्त वेळ घेणार नाहीये. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. आपण बेस्ट ऑफ लक. बोले आपण ऑनगोइंग मॅच कडे. तिकडे संतोष पाटील आपल्यावर जोडले जातील मायक्रोफोन. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी शेवटपर्यंत चेंडूची नजर नक्कीच हटवली नाही. जबीर खान पूर्णपणे अंग झोकून दिलं होतं आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तिथे विकेट देखील आलाय. पहिला विकेट पडतोय. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावलेली आहे 18 या आकड्यावर. इथून जर पाहिलं तर या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सफलता मिळाले. कुठेतरी लिंक तोडण्याचं काम केलंय, कारण की विकेट येणं म्हणजेच थोडंसं लिंक तोडण्यासारखं झालंय. पाहायला मिळेल शेवटचा चेंडू आहे. फलंदाज किसन मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवर इथून सिंगल रन्स नक्कीच घेतलंय. धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं विशाल, खूप चांगलं षटक, 6 धावा आल्या. आणि आता मात्र रेहान षटक हाताळतोय, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. गोलंदाजीसाठी आता मात्र स्वतः जब्बीर खान आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म राऊंड विकेट या ठिकाणी नक्कीच केलं जाईल. कशा पद्धतीची गोलंदाजी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि इथून जर पाहिलं तर किसन आणि सागर ज्यांना 12 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत. एकंदरीत 21 धावा. 12 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु मधली फळी इथे उद्ध्वस्त होताना गडी बाद होतोय. फलंदाज कल्पेशला आणलंय. कल्पेश आलाय फलंदाजीसाठी. थोडीशी टीम मिटिंग घेतली जाते, कारण पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट आलाय. इथून जर सागरचा विकेट आला तर खूप काही फरक पडेल टीम लिगापाडा या टीमला. परंतु बघूया कशा पद्धतीची फलंदाजी देखील केली जाईल. जब्बीरच्या पहिल्या चेंडूवर विकेट आलाय आणि एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय, थोडंसं ब्रेक केलंय. आणि आता मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश.
पहिला चेंडू जर पाहिला तर थोडा बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 20 धावा स्कोर कार्ड वरती. फडक इथे मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने चांगला फटका आहे. येस नोचं कॉलिंग आणि इथे डायरेक्ट हिट गडी बाद. पतली कमर मटका के तर आणखीन एक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि डायरेक्ट विकेट डायरेक्ट थ्रो हिट केलाय डायरेक्टली आणि तिथे मात्र विकेट मिळतोय. महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश बाद झालाय. आता मात्र शिवम मैदानाच्या आतमध्ये आलाय. शिवम येतोय. 2 चेंडू ज्या पद्धतीने हाताळले दोन्ही चेंडूवर विकेट या ठिकाणी आले आहेत. एक्स्ट्राच्या रूपाने धाव नक्कीच मोजली गेली. 20 धावा स्कोर कार्ड वरती. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 20 धावा. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. ही मॅच पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत असताना बऱ्याच वेळेनंतर जर पाहिलं तर आता मात्र सागरला स्ट्राईक मिळते. इथून जिम्मेदारीने खेळतोय सागर. बघूया सागरची खेळी जर पाहिली तर आतापर्यंत सागरने 2 चौकार 4 सिंगल अशा पद्धतीची खेळी त्याची आतापर्यंत राहिले. इथून जर पाहिलं तर चला टीम मिटिंग नकोय. 1 ओव्हरमध्ये फक्त एकच टीम मिटिंग आहे. पंच देखील तुम्हाला दर्शवतायत की टीम मिटिंग तुम्ही करू शकणार नाहीये. इथून आपण पाहतोय चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही जर पाहिलं तर 9 आणि 9 मध्ये धावा बनवायच्या आहेत. 19 9 चेंडू 19 धावा. इथून पाहतोय प्रॉपरली आज संघ चालवण्याचं काम विशाल आकरे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त पूर्ण माइंड सेटने या ठिकाणी. परंतु सिंगल रन्स मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावर. 22 धावा झाल्यात आणि चेंडूचा खेळ जर पाहिला तर इथून आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 मध्ये अजूनही 18ची आवश्यकता. ओहो इथे मात्र आपण पाहतोय फटका सजवायचा होता. प्रॉपरली टायमिंग नाहीये. डॉट चेंडू आलाय. 7 मध्ये अजूनही 18ची आवश्यकता. 7 मध्ये 18. काय जबरदस्त मॅच. इथे आपण पाहतोय फटका चांगला होता. यान त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. रन्स येऊ देणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एक एक्स्ट्राचा रन आणि 2 सिंगल वगळता कुठलाही रन्स आलेला नाही. 2 विकेट देखील गेले. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. तोशीर आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 म्हणजे शेवटचं षटक आहे आणि स्लॉक षटकामध्ये जर पाहिलं तर 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. टीम लिंगापाडा टीमला ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू टॅप केलाय परंतु टॅप मध्ये ताकद नाहीये. चेंडूला थांबवलंय. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 18 धावा. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू. इथून आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. आता मात्र आपण पाहतोय 5 चेंडू आणि 17ची आवश्यकता. 5 मध्ये 17 बनवायचे आहेत. 4 मोठे फटके मारावे लागतील सागर या फलंदाजाला. पहिल्याच चेंडूवर थोडासा आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु नाही. इथून जर पाहिलं तर 4 मध्ये 17. 4 चेंडू 17 धावा. नक्कीच इथून तोशीरला पाहिलं जाईल. प्रत्येकाच्या नजरा तोशीरकडे असतील तर दुसऱ्या बाजूला सागरकडे. यावेळेस खराब चेंडू आहे आणि वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव. 4 मध्ये 16 या धावा बनवू शकतायत. जर आक्रमण केलं 4ही चेंडूवर तर 16 धावा इझिली डन करू शकतायत.
इथून आपण पाहतोय 3 विकेट आतापर्यंत लिंगापाडा टीमचे गेलेत. 4 विकेट आपण पाहतोय पॅराडाईज टीमचे गेलेले आपल्याला पाहायला मिळालेत. इथून 4 मध्ये 16ची आवश्यकता. फटका इथे नाहीये. गुड्डूच्या हातामध्ये चेंडू. 3 मध्ये 16 धावा. काय जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी केले गोलंदाज तोशीर यांनी. खूप चांगली गोलंदाजी. परंतु मी म्हणेन जी जब्बीरने गोलंदाजी केली होती ती कुठेतरी टर्न देणारी आपल्याला पाहायला मिळाली. त्या गोलंदाजीवर कुठेतरी रन्स कमी आले. यावेळेस खर्चीकरण जास्त. आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे ही मॅच अगदी जर पाहिले तर सामना थोडासा दूर जाताना द्वारकाधीश लिंगापाडा टीम कडून. यावेळेस पुन्हा एकदा तो चित्र. इथून जर पाहिलं तर पूर्णपणे काबूत आणले टीम पॅराडाईज टीमने. हा सामना आपल्या बाजूला झुकवत असताना पाहायला मिळतोय आणि मॅच जिंकली जाते. टॉप 4 मध्ये जाणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीम पॅराडाईज टीम आपण पाहतोय या ठिकाणी टॉप 4 मध्ये जाताना. गिरीश का सुनने का गाना गिरीश का सुनो गिरीश मॅन ऑफ द मॅच देतोय आपण. जब्बीर खान ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट 16 रन्स आपल्याला पाहायला मिळाले. अमित यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच.